गुरुदेव म्हणतात ज्याच्या संसारात गोडी असेल ना त्याचा संसार थाटला म्हणून समजा, आणि ज्याच्या संसारात जर गोडी नसेल ना तर सुरुवात हिथून, भाजीत मीठ नाही, भाजीत तिखट जास्त आहे, भाजी हीच केली, भाजी तीच केली, चहामध्ये साखर नाही, विनाकारण छोट्या छोट्या गोष्टीवरनं वाद निर्माण होतात। माझी वस्तू हिथं कोणी ठेवली, माझी वस्तू तिकडं कोणी ठेवली। समजूतदारपणा ज्या व्यक्तीमध्ये असतो ना परिवारामध्ये, त्या व्यक्तीचा तिथं झेंडा लागतो। पण समजून घेणार कोण? पत्नीला बोलावं पत्नीला राग येतो, बहिणीला बोलावं बहिणीला राग येतो, भावाला बोलावं तर भावाला राग येतो, आणि सगळ्यांनी आपल्याला बोलावं तर आपल्याला सुद्धा राग येतो। मग समजून घेणार कोण? माघार घेणं हे जमलं पाहिजे, म्हणजे संसाराला गोडी लागते। जी व्यक्ती माघार घेते ना त्याच्या संसाराला गोडी लागते। म्हणजे असू दे मीठ कमी असलं तर टाकू आपण वरनं, असू दे तिखट जास्त झाले, दूध कमी असू दे काय फरक पडत नाही, ह्याला म्हणतात समजूतदारपणा। तेव्हा त्याचा संसार मोठा थाटतो। गुरुदेव म्हणतात ज्याच्या संसाराला गोडी लागली ना त्याचा संसार आणि त्याची जोडी